मित्रांनो, वृषभ राशीच्या एका नवीन भाग्याच्या शुभारंभाला सुरुवात होत आहे। सप्टेंबर 2024च्या या महिन्यात याचे मुख्य कारण आहे शुक्राचार्य स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीच्या भाग्य भावावर सुशोभित होत आहेत। यासोबतच शनिदेव मध्यांतर अवस्थेमध्ये अर्थातच वक्री अवस्थेमध्ये चालत आहेत। असे का होईल, कसे होईल या गोष्टींना समजण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत केला जात आहे। कोणत्या तारखा असतील ज्यांमध्ये तुम्हाला भरपूर यश प्राप्त होईल याबाबतीत जाणून घेणार आहोत। कोणत्या तारखा आहेत ज्या तारखांना आपण सतर्क राहणे आवश्यक असेल त्या तारखांना सुद्धा आपण समजून घेणार आहोत। कोणत्या एकमात्र उपायामुळे या सप्टेंबर 2024च्या महिन्याला आपण सर्वश्रेष्ठ बनवू शकतो या गोष्टीला सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या व्हिडिओच्या माध्यमाने सर्वप्रथम प्रारंभ करूयात सूर्यदेवांपासून। सूर्यदेवांना निर्माता मानले जाते। असे देखील मानले जाते की सूर्याकडे पदप्रतिष्ठा आहे। सूर्य असे ग्रह आहेत जे जिथे जातात तिथे अंधकार राहत नाही। या महिन्यात सूर्यदेव तुमच्या चतुर्थ भावात विराजमान आहे, जिथे यांची दृष्टी पडत आहे कर्मक्षेत्रावर, अर्थातच करिअरच्या भावात यांची महत्त्वपूर्ण दृष्टी पडत आहे। यामुळे हा महिना करिअरमध्ये नवनवीन संधी घेऊन येईल। काही नवीन प्रयत्न केले असतील तर त्याचे प्रतिफल मिळणार आहे। 16 सप्टेंबरच्या संध्याकाळच्या वेळी हेच सूर्यनारायण चतुर्थ भावातून निघून पंचम भावात उपस्थित होतील, जिथे हे त्यांच्या मित्रासमवेत अर्थातच बुधासोबत उपस्थित असतील। या काळात विचार केलेली तुमची कार्ये पूर्ण होतील। तुमच्या संतांना संबंधित ज्या सुद्धा चिंता असतील त्या चिंतेमधून तुम्हाला मुक्ती मिळेल। पंचम भाव जेव्हा जागृत होतो तेव्हा ईश्वरीय कृपेची प्राप्ती होते। या कारणाने सूर्याचे हे गोचर परिवर्तन नवीन अनुभूती प्रदान करेल। आता बोलूयात शनिदेवांबद्दल। ही एक अशी वेळ आहे ज्यामध्ये शनिदेव त्यांच्या मध्यांतर अवस्थेमध्ये आहेत। तुम्ही ऐकले असेलच, 29 जुलैपासून शनिदेव वक्री चालत आहेत। वक्री अवस्थेमध्ये येऊन जुलै व ऑगस्टचा महिना येऊन गेला। आता सप्टेंबर महिना आलेला आहे। सप्टेंबर महिना शनीच्या मध्य अवस्थेला दर्शवत आहे, ज्याच्या प्रभावामुळे आपल्याला 7.5मधून मुक्ती मिळेल। शनी या काळात तुमच्या दशम भावात उपस्थित होऊन नवम भावाचे प्रतिफल तुम्हाला प्रदान करत आहेत। या कारणामुळे उच्च अधिकाऱ्यांची साथ प्राप्त होत आहे। वडिलांचे आशीर्वाद व लाभ या काळात प्राप्त होतील। जे तुमचे वरिष्ठ आहेत किंवा ज्यांच्याकडून तुमची कार्य संपन्न करायची आहे त्यांच्याद्वारे नवीन लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकतात। तीर्थयात्रा तुमच्या घडू शकतात। त्या यात्रेच्या माध्यमाने नवीन लाभ, भाग्याचा शुभारंभ होऊ शकतो। नवम भावात शनीचा प्रभाव या महिन्यात फार जास्त असेल। आता बोलूयात देवगुरु बृहस्पती यांच्याबद्दल। जसे की 20 ऑगस्टपासून देवगुरु बृहस्पती यांचे संचलन झालेले आहे मंगळाचे नक्षत्र असणाऱ्या मृगशिरा नक्षत्रामध्ये। या काळात देवगुरु बृहस्पतींनी स्वतःच्या राशीला निवडलेले आहे व हे मंगळाचे परिणाम देत आहेत। मंगळ तुमच्या धनभावात आहेत। या कारणामुळे आरोग्य संबंधित समस्यांमधून तुम्हाला मुक्ती मिळेल। गुरु स्वाभाविक व नैसर्गिक रूपात शुभ ग्रह आहेत। तुमच्या कौटुंबिक तसेच वाणीच्या स्थानात मंगळ उपस्थित आहेत। हे मंगळ तुमच्या 12व्या घराचे स्वामी आहेत। या कारणामुळे या महिन्यात नवीन गुंतवणूक करण्याचा तुम्ही प्रयत्न करतात। जर विदेशात तुम्ही राहत असाल किंवा विदेशासंबंधित काम करत असाल तर त्यामध्ये लाभ होताना दिसत आहे। आता शुक्र ग्रहास संबंधित बोलूयात। शुक्र या काळात नीच अवस्थेमध्ये आहे। परंतु जेव्हा 18 सप्टेंबरची तारीख येईल तेव्हा शुक्र एक घर पुढे सरकतील व स्वतःच्या मूल त्रिकोण राशीमध्ये येतील। शुक्र या काळात मालव्य नावाचा राजयोग बनवत आहेत। तुमच्या जीवनात हेच शुक्र 6व्या भावात उपस्थित असतील। हे तुमच्या स्वतःच्या राशीचे स्वामी आहेत।
18 सप्टेंबरनंतरची वेळ तुमच्यासाठी फार लाभदायक असेल. शुक्र जिथे जातात तिथे सौंदर्य जाते. 6वे घर कष्टाचे, मेहनतीचे असते. त्या मेहनतीमध्ये यश प्राप्त तुम्हाला होईल. मेहनतीचे प्रतिफल तुम्हाला मिळेल. 6वे घर नोकरीचे देखील आहे. नोकरीमध्ये यश प्राप्ती तुम्हाला होईल. जे लोक शुक्राशी संबंधित कार्य करतात, जसे की फॅशन डिझायनिंग, सौंदर्याने युक्त कामे, काच, हिरे यांच्या अंतर्गत जी कामे येतात, यांना मेहनतीचे प्रतिफल नक्कीच प्राप्त होईल. शत्रूंमधून या काळात तुम्हाला मुक्ती मिळेल. आता कोणत्या तारखा आहेत ज्या तुमच्यासाठी अनुकूल व यश मिळवून देणाऱ्या असतील त्या जाणूयात. सप्टेंबर 2024 मध्ये शुभ तारखा पुढील प्रमाणे आहेत. 1, 18, 19, 22, 23, 24, 25, 27, 28. याच्या विरुद्ध कोणत्या तारखांमध्ये सतर्क व सावधान राहावे. 2, 3, 4, 11, 12, 13, 20, 21, 29, 30. जर या तारखांमध्ये कोणते आवश्यक कार्य करायचे असेल तर गुरूंचा आशीर्वाद व इष्ट देवतेचा आशीर्वाद घ्यावा व कार्याला प्रारंभ करावा. आता बोलूयात कसे आपण सप्टेंबर महिन्याला सर्वश्रेष्ठ बनवू शकतो. 7 सप्टेंबर या दिवशी गणेश चतुर्थी आहे व यापासूनच अनंत चतुर्दशी अर्थातच 17 सप्टेंबर 2024 पर्यंत शुभ वेळ असणार आहे. या काळात जर आपण श्री गणेशांना हिरवा दुर्वा अर्पण केला तर श्री गणेशांची कृपा आपल्याला प्राप्त होईल. असे देखील मानले जाते. श्री गणेशांच्या प्रसन्नतेने नवग्रह अनुकूल फल प्रदान करतात. या काळात गणेश मंत्राचा जप करावा. याशिवाय गणेशांची 12 नावे आहेत, यांचा देखील पाठ करावा. या गणेश चतुर्थीच्या पर्वावर शुभ मुहूर्तावर हे नक्की म्हणावे, श्री गणेश मंगलता प्रदान करणारे आहेत, आपल्या चिंतेचे हरण देखील करणारे आहेत. जीवनात सुख, समृद्धी हे तुम्हाला प्रदान करणारे आहेत. याच इच्छेने या व्हिडिओला आपण विराम देत आहोत. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.